विवोमध्ये एक मॉडेल लॉन्च झालेला आहे. विवोने त्याचा गाजावाजा केला नाही, त्याची जाहिरात वगैरे काय केली नाही. एक्स200 एफईच्या जबरदस्त विक्रीनंतर त्यानंतर X300 लॉन्च केला. X300 सध्या चालू आहे मार्केटमध्ये, चांगला चाललेला आहे. पण X300ची साईज जी आहे ती थोडी छोटी आहे. त्याच्यानंतर पुढचा येतो तो X200 प्रो, त्याची साईज जी आहे ती मोठी आहे. अजून एक मोबाईल कंपनीनं लॉन्च केलेला आहे, ते पण वाय सिरीज, व्ही सिरीज आणि टी सिरीजमधला नाही, डायरेक्ट हाय सिरीज एक सिरीजमधला मोबाईल लॉन्च केला आहे. त्याची जाहिरात नाही, काय नाही, काही जास्त काय गाजावाजा वगैरे नाही. विवो कंपनीमध्ये ॲज अ प्रमोटर म्हणून काम करतो मी, स्टोअरमध्ये सध्या आहे. तर आम्हाला प्रत्येक मॉडेल लॉन्च होताना प्रत्येक मॉडेलची सविस्तर ट्रेनिंग दिली जाते, त्याची सविस्तर सगळी माहिती दिली जाते डिटेलमध्ये. त्यानंतर मोबाईलचं प्री बुकिंग होतं, जाहिरात करायला लागते, व्हिडिओ वगैरे बनवावे लागतात. त्यानंतर त्याची विक्री चालू होती. कंपनीसुद्धा स्वतः त्या मॉडेलची भरपूर विक्री करते. परंतु हा X200T असा मॉडेल आहे की त्यांनी कंपनीनं काही नाही, आम्हाला सुद्धा माहीत नाही, त्याची प्राईससुद्धा आम्हाला अजून सांगितलेलं नव्हती कंपनीनं, की आम्हाला माहीतच नाही काय. डायरेक्ट मॉडेल लॉन्च केलेलं आहे, लॉन्च झालेलं आहे ना, आता आम्हाला डायरेक्ट स्टॉक आलेला आहे X200Tचा. तर तुम्ही कुठं इकडं तिकडं नॉर्मल कुठं छोटीशी जाहिरात बघितलं असेल तर तुम्ही त्या लक्षात आलं असेल की ते मॉडेल वगैरे लॉन्च झालं आहे. आणि बऱ्यापैकी लोकांना माहीतच नाही की हा मॉडेल लॉन्च झालेला आहे. तर X200T हा मॉडेल लॉन्च झालेला आहे X200 FEच्या प्राईस रेंजमध्ये. X200 FE जो होता तो 55,000 रुपयाला आहे. ह्याची किंमत मी व्हिडिओच्या शेवटी सांगालच, तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागणार आहे. तर X200T हा मॉडेल लॉन्च झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये बॅटरी जी आहे ती X200 FE पेक्षा नॉर्मल थोडीशी कमी दिलेली आहे. आणि X200 FEपेक्षा ह्या मॉडेलची साईज जी आहे ती जास्त आहे, मोठी आहे. याची साईज जी आहे 6.67 इंचेस त्याची स्क्रीनची साईज असणार आहे. सुपर एमोलेड स्क्रीन येते. बॅटरी आहे ते 6200 mAh ची बॅटरी दिलेली आहे. बॅटरीला चार्जिंग करण्यासाठी याच्यामध्ये 90 वॅटचा चार्जर दिलेला आहे आणि प्रोसेसर पण एकदम जबरदस्त दिलेला आहे. ह्याच्यामध्ये प्रोसेसर येतो MediaTek Dimensity 9400 प्लसचा प्रोसेसर. X200 FEमध्ये जो होता तोच प्रोसेसर याच्यामध्ये दिलेला आहे. प्लस X300मध्ये 9500चा प्रोसेसर येतो X300मध्ये, पण याच्यामध्ये 9400 प्लसचा प्रोसेसर दिलेला आहे. कॅमेरा क्लिअरिटी पण एकदम जबरदस्त दिलेला आहे. सेम X सिरीजमध्ये सगळ्या मोबाईल 100x झूम होतं, तसंच ह्याच्यामध्ये 100x झूम दिलेला आहे. आणि सगळे कॅमेरे पाठीमागचे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे तो झायस कंपनीचा. त्याच्यामध्ये सगळे कॅमेरे हे झायस कंपनीचे आहेत. 50 मेगापिक्सेलचे. 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा, 50 मेगापिक्सेलचा वाईड अँगल कॅमेरा, 50 मेगापिक्सेलचा टेलेफोटो सेन्सर. तर ह्याच्यामध्ये फ्रंट कॅमेरा जो आहे तो कमी दिलेला आहे. विवोच्या व्ही सिरीजपेक्षा सुद्धा ह्याच्यामध्ये कमी दिलेला आहे, 32 मेगापिक्सेलचा. पण ह्याच्यामधला जो कॅमेरा आहे त्याच्यामध्ये पण ऑटो फोकस वगैरे दिलेला आहे. तर हा मॉडेलची जाहिरात वगैरे तुम्ही कुठं बघितली होती का? हा मॉडेल तुम्हाला तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुमच्याकडं ह्या बजेटमध्ये मोबाईल घेणार असेल तर हा मोबाईल घेणार का? तुम्हाला ह्या मॉडेलबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इथेपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.